आता पोरं पोरं फिराय चाललोय म्हणल्यावर त्यातल्या एखाद्याला तर माहित असतंय की ते ठिकाण चालू आहे का नाही. तसंच पोराने विचारलं मला ती चालू आहे का, तर होय होय म्हणायच्या नादात आणि तिथं गेल्यावर काहीच नव्हतं. लाडक्या आम्हाला पोरांनी रूमवर न उचलला आणि जसं उचलला तसा मला म्हणली की मागच्या वेळेस तू राधानगरीला पवाय गेलता तिकडे वॉटरफॉलला, तिकडे चालू आहे का. होय होय म्हणलं आणि जाताना आपलं बाळू मामाचं दर्शन करून जाऊया. आणि तेवढ्यात आदमापुरात गेलो माझ्या पोटाची एका बाजूची किडनी म्हणली मालक जरा चहा पाण्याचं नियोजन लावा. आणि तसं मला कळलं की आपलं महाराज पण आदमापुरात राहतात. आणि जसं आमच्या महाराजांनी चहा पाहुणचार केला आमचा, तिथनं सरळ निघालेलो मेन ठिकाणावर. आता ठिकाण असं झालं की ह्याकडच त्याकडं कोणाला मॅपवर पण कळत नव्हतं मला पण काय कळत नव्हतं. गप आपलं एक नाम केशव मॅपच्या जीवावर जावं म्हणलं. आणि त्या गावात गेलो घर तर कुठली चालू नव्हती, कसं बस एक दुकान गावलेलं आणि त्यातनं पण आमचं ऑनलाईन चालू नव्हतं. आता काय करायचं म्हणलं हाफ तिकिटानं बरं झालं याताना क्रिंगाट नोटा आणलेल्या. कुठल्या सामसुम रस्त्यानं आलोय काय माहित नाही, जिकडे बघेल तिकडे ह्या गावातली घरं बंद पडलेली ती फाटूनच्या राहतात आली. एक कसं बस दुकान चालू होतं. आणि जसं का मेन ठिकाण म्हणजे आपल्या राधानगरीच्या वॉटरफॉलला आलतो. आता वॉटरफॉल नाही आमचा फॉल होऊन बसलेला, कुठं वॉटर दिसत नव्हतं ना काय दिसत नव्हतं, नुसता फॉल होऊन बसलेला आमचा. आणि जरी पण कोण येणार असेल त्यांनी अजिबात येऊ नका, कारण की पाणीच नाही तर करणार काय. त्याच्या आईला एका पाण्याच्या मागानं आंघोळ केली असती जरा बरं तर वाटलं असतं गंगा स्नान केल्यागत. आता करायचं काय म्हणून पोरांच्या गप शिव्या खाल्ल्या आणि जाताना पण त्याच्या आईला सगळ्या जंगलातनच किंवा